4 धाबा। हेच 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय, तब्बल 6 धाबा धावपलकावर। मोठा फटका मारायचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग नव्हतं, वेगाने आला होता, परंतु रनिंग बिटवीन द विकेट इतक्या वेगाने होती ना अक्षरशः मैदानाच्या आतमध्ये व्हीट केलं होतं। एक धाव धावपलकावर आणि धावपलक जर आपण बघितलं तर आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झालाय, 7 धाबा धावपलकावर। हो हो, क्या बात आहे, शेवटच्या क्षणाला चेंडूला सोडलंय आणि म्हणजे पंच आणि वाईट चेंडू घोषित केलाय। हलक्या हातानं चेंडूला इकडे काय घडलं, इकडे काय घडलं, इतक्या वेगाने आला होता ना, इतक्या वेगाने आला होता संदीप की अक्षरशः व्हीट केलंय। डॉट बॉल, धाव चेंडू येतोय। 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय, 8 धाबा धावपलकावरती आहेत। पहिलं षटक मार्गस्थ आहे, 2 खेळाडूंमधून चर्चा झाली गेले आणि पहिलं षटक मार्गस्थ असताना पुन्हा एकदा संदीप सज्ज होतोय। हो, जास्तच बाहेर आहे, जास्तच बाहेर आहे, आमचे पंच आमच्या दिशेने वळतायत, तोपर्यंत वाईट चेंडू घोषित केला। 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय, 9 धाबा धावपलकावर। हलक्या हाताने चेंडूला ड्राईव्ह केलाय, सन्मान दिलाय, तोपर्यंत सिंगल रन। वसई विरार अंडर बॉक्स क्रिकेट असोसिएशन प्रेझेंट्स हितांश युगांश 11 बिग बॅश लीग 2024 पर्व पहिले आणि पर्व पहिल्यामध्ये आजचा दुसरा दिवस या स्पर्धेचा, जी स्पर्धा आपल्या अर्नाळा नगरीमध्ये आपल्या भेटीला आलंय। षटक संपलं, 1-11 धाबा धावपलकावर। जाऊया ऐकूया तोपर्यंत डीजेला। सांग तुझे मनाने काय करताय DJ Webhub in the mix. रुपेरी वालू सोनेरी लाटा द्यावं माझं वर्ग करताय। अनिकेत पाटील नवीन गोलंदाजी मार्कवर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मागील मॅच मध्ये मिळाला होता। त्याचं कारण होतं की त्या प्रकारची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करून दाखवली होती। थँक्यू। पहा काय जबरदस्त फटका एक्झिक्यूट केला गेला। नो चान्स फॉर द फिल्डर, चेंडू गेला सीमारेखा पार, चौकार, 4 धावा। मोठा फटका मारायचा प्रयत्न, हो हो, क्या बात आहे, काय जबरदस्त एफर्ट तिकडे लावलंय समोरच्या दिशेने, चेंडूला अडवलंय आणि 1 धावा धावपलकार। 18 धावा धावपलकावरती आहेत। शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज होतोय, जिकडे स्ट्राईक हँडला ऋतिक ड्राईव्ह करायचा प्रयत्न, चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल झालाय, चेंडू गेला सीमारेखा पार, चौकार, फ्लाइंग स्टार्ट। 2 षटकांचा खेळ संपलाय, 22 धावा धावपलकावर। जाऊया ऐकूया तोपर्यंत डीजेला। थँक्यू। 22 रन, 22 धाबा धावपलकावर। पहिला चेंडू नो प्लस चौकार, क्या बात आहे। थँक्यू। पुन्हा एकदा अनिकेत आलाय आणि पहिल्या चेंडूवर चौकार। बागपुढे जाऊन ड्राईव्ह करायचा प्रयत्न, चेंडू हातामध्ये आला नाही, आला असता तर काय चित्र वेगळं असतं, परंतु इतक्या लेट मोमेंटला आला ना की तेवढ्यापर्यंत रनिंग बिटवीन द विकेट्स चांगली होती।
त्यामुळे एक धाव. 28 रन 28 धावा. हो हो ऑप्टमच्या जास्तच बाहेर आहे, त्यामुळे आमच्या पंचांनी वाईट चेंडू घोषित केला. 29 रन. पुढे जाऊन ड्राईव्ह करायचा प्रयत्न, चेंडू गॅप मधून पुन्हा एकदा मॅकग्लगसन बॅटिंग, चेंडू गेला सीमारेखा पार, चौकार. 33 रन. भावेश मारतो या 50. थँक्यू डीजे. 33 रन. फक्त 14 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. मग पुढे जाऊन ड्राईव्ह करायचा प्रयत्न पुन्हा एकदा गॅप मधून. थँक्यू. दोनामध्ये 2 आल्यात. तिसरा आला ना तर नागेंद्र मिश्राकडे बघायचं आहे, नागेंद्र चव्हाणकडे बघायचं आहे, कारण तिकडून 500 रुपयाचं पारितोषिक येणार आहे. क्या बात आहे. काय तिसरा येईल, काय ऋतिक पागवी आमच्या दिशेने वलतील. येणारे कालवेल सांगणार. 37 रन. इतक्या वेगाने सुरुवात झाली ना की अक्षरशः बीट केलंय. मोठा फटका मारायचा प्रयत्न. हो हो क्या बात आहे. शेवटच्या आणि अंतिम क्षणाला 500 अडवल्यात. क्या बात आहे. हे 500 अडवल्यात. येणारे कालवेल सांगणार आहे, परंतु जबरदस्त एफर्ट त्या ठिकाणी लावलं गेलं होतं. 3 धावा वाचवल्यात. ऑन साइडला ड्राईव्ह करायचा प्रयत्न. थँक्यू डीजे. थँक्यू. शेवटचा आणि अंतिम चेंडू 2.5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय आणि तब्बल 39 धावा धावफलकावरती आहेत. मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू पुन्हा एकदा 2 पायांच्या मधून निघून गेला सीमारेखा पार, चौकार. 4 धावा. 43 धावा धावफलकावरती. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि इतक्या वेगाने सुरुवात झाली ना की कालचा दिवसातला या स्पर्धेचा आईस सुद्धा आता थोड्याच वेळात तुटणार आहे. जाऊया एक डीजेला आणि लगेचच ओली या मैदानाच्या दिशेने. थँक्यू. नवीन गोलंदाजी मार्कवर दीपक. ऑन साइडला ड्राईव्ह करायचा प्रयत्न, तोपर्यंत सिंगलर. पहा ही जोडी याच प्रकारची आहे. मागील कित्येक वर्ष झाले अंडरम क्रिकेटमध्ये या जोडीने सर्वांना प्रभावित करून सोडलंय आणि प्रभावित करणारे कामगिरीचं उत्तर सुद्धा आतापर्यंत या मॅच मध्ये दिलं गेलंय. ऑन साइडला ड्राईव्ह करायचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग नव्हतं, चेंडू गेला 1 धावेसाठी. 45 धावा. पहा कालच्या दिवशी 44 धावा झाल्या होत्या, आज 45 धावा झाल्यात आणि अजून एक गडी सुद्धा बाद नाही झाला. हो हो क्रॅकिंग स्ट्रोक. बंदुकीच्या गोलीच्या रफ्ताराने चेंडू सीमारेखा पार, चौकार. 4 धावा. थँक्यू. 49 रन. ड्राईव्ह करायचा प्रयत्न, पुन्हा एकदा गॅप मधून ट्रेबल झाला, चेंडू गेला सीमारेखा पार, चौकार. थँक्यू डीजे. पुन्हा एकदा 500 रुपयाचं पारितोषिक येईल का. पहा जीवदानी माऊली जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. 50 धाव्यांची भागीदारी झाली या स्पर्धेमध्ये. जयेश बनसुडे, त्यानंतर ऋतिक पागी 21 धावांचं योगदान आतापर्यंत ऋतिक पागीने दिलंय. जयेश बनसुडे 27 धावांचं योगदान आणि तब्बल 53 धावा. मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू अडवलाय. पुन्हा एकदा 1 धावेसाठी. पहा नरेंद्र चव्हाणचा स्पर्धक खिस्सा आज खुलणार नाही वाटतं. 2 चान्स षटकामध्ये गेल्यात. दिशा देण्याचा प्रयत्न, दिशा दिली गेले. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. 55 धावा धावफलकावर आणि 56 धावांचं टार्गेट ठेवलं गेलं. पहा जोरदार टाळ्या पुन्हा एकदा 2 खेळाडूंसाठी होऊन जाऊ द्या, कारण 55 धावांची भागीदारी आपल्याला हितांश युगांश एलियन प्रीमियर लीग 2024 मध्ये पाहायला मिळेल. आजच्या दिवसामध्ये जिकडे जयेश बनसुडे आणि ऋतिक पागीच्या बॅट मधून तब्बल 55 धावा आल्या. इनिंग ब्रेक आणि इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस कडे बोलतोय, जिकडे आशिष एलेव्हन संघ समोर बापा मोरे नवापूर संघ. 2 कॅप्टन टॉस का बॉस कडे यायचंय. थँक्यू. चला अर्चन डुकले यांच्या सोबत नेक्स्ट मॅचचा टॉस केला जातोय, जिकडे 2 लुजर संघादरम्यान पुढील मॅच जे आपल्या भेटीला येणार आहे. एका बाजूला आहे बापा मोरिया नवापूर संघ, तर समोर आशिष एलेव्हन. चला दोन्ही कॅप्टन टॉस का बॉक्स कडे दाखल व्हायचंय.
चला आलाय का? चला दोन्ही कॅप्टन बापा मोरे नवापूर आणि त्यानंतर आशिष 11. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले, जिकडे पाठलाग जर आपण बघितला ना तर 56 धावांचा आहे मला वाटतं. प्रवीण 56 धावांचा पाठलाग आहे. Yes. चला दोन्ही कॅप्टन आल्यात आणि अर्चन डुकले यांच्याशी बसते. नेक्स्ट मॅचचा टॉस सुद्धा केला जातो तिकडे दोन लुजर संघादरम्यान. टॉस जिंकला काय निर्णय सदरक्षण. खूप साऱ्या शुभेच्छा. खूप साऱ्या शुभेच्छा. तर टॉस जिंकलाय बापा मोरे नवापूर संघाने आणि प्रथम बॅटिंगला आमंत्रित केलंय आशिष 11 संघाला. मॅचच्या दिशेने वळतो जिकडे 56 धावांचा पाठलाग आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालंय आणि पहिले षटक घेऊन ऋतिक पागी बाबू सज्ज होतोय. मोठा फटका मारायचा प्रयत्न, पहिल्या चेंडूवर काय जबरदस्त फिल्डिंग आहे. सुहास हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाल्या नंतर प्रत्येक खेळाडूचे खांदे कशा प्रकारे मैदानामध्ये असतात हे दाखवून दिले पहिल्याच चेंडूवर सुहासने आणि पहिलाच चेंडू डॉट बॉलला गेलाय. मोठा फटका मारायचा प्रयत्न. हो हो क्या बात आहे. एका हाताने चेंडूला अडवलंय आणि अडवलं नाही तर तब्बल 3 धावा वाचवल्यात. निलेश ग्रेट वर्क. क्या बात आहे. आमचे 12th मॅन सांगतात की भाऊ माझाच आहे ना म्हणून तर अडवलाय. क्या बात आहे. 2 चेंडूचा खेळ झाला. 1 धावा धावपलकावर धावाचा श्री गणेशचा काय या 55 धावांचा पाठलाग होईल. 56 धावांचा येणारे कालवेल सांगणार आहे. पुन्हा एकदा सज्ज होतोय. मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू लागला डायरेक्टली बाउंड्रीच्या बाहेर टॅपच्या साहाय्याने. पहा कशा प्रकारची सुरुवात केली गेली होती. ॲज अ ओपनर आलेले ऋतिक पागी आणि जयेश बनसोडे. मला वाटतं तब्बल 7-8 चौकार लगावले गेले होते दोन्ही बॅटर कडून. हलक्या हाताने चेंडू सन्मान दिला गेलाय. वेगाने आला होता परंतु रनिंग बिटवीन द विकेट चांगली होती त्यामुळे 1 धाव धावपलकावर. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. 3 धावा धावपलकावर. त्यात पहिले षटक मार्गस्थ आहे आणि ऋतिक पागी बाबू पुन्हा एकदा सज्ज होतोय. मोठा फटका मारायचा प्रयत्न. ऑन साइडला चेंडू अडवलाय का तर यस चेंडू अडवलाय आणि अडवता डॉट बॉल सुद्धा आलाय. लास्ट बॉल टू गो. ड्राईव्ह करायचा प्रयत्न, चेंडू अडवलाय तोपर्यंत सिंगल रन. 1 षटकांचा खेळ संपलाय. 4 धावा धावपलकावरती. जाऊया ऐकूया तोपर्यंत डीजेला. थँक्यू डीजे, थँक्यू. काय जबरदस्त कामगिरी डीजेच्या माध्यमातून कालपासून कुणालने केले आणि कुणाल अजून एक संगीत येऊ द्या कारण पहिला गडी या ठिकाणी बाद होते. गॉन. थँक्यू सूरज ज्यांनी पहिल्याच चेंडूवर ब्रेक थ्रू आणून दिला. नवीन बॅटरचा मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला मिस्टर प्रथमेश. पहा पहिल्या मॅच मध्ये त्या प्रकारची कामगिरी केली गेली होती. बघता बघता दुसऱ्या मॅच मध्ये सुद्धा त्याच प्रकारे कामगिरी झाली आणि इतक्या वेगाने धावा धावपलकावर आल्या होत्या की तब्बल 55 धावा धावपलकावर आल्या होत्या. 56 धावांचं जे टार्गेट ठेवलं गेलं होतं साई कृपा अर्नाळा संघासमोर. सूरज पुन्हा एकदा सज्ज होतोय. मोठा फटका मारायचा प्रयत्न. पुन्हा एकदा शेवटच्या क्षणाला चेंडूला अडवलंय तोपर्यंत सिंगल रन. धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने भर. धावपलक आपण जर बघितलं तर 7 धावा धावपलकावर 1.3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय जिकडे दुसरा षटक मार्गस्थ आहे आणि 7 धावा धावपलकावर. पुन्हा एकदा सूरज सज्ज होतोय. ओहो बॅकफुट जाण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ यष्टांवर आणि अजून एक आदरा टीम साई कृपा अर्नाळा संघाला. गॉन.
संदीप नवीन बॅटर जो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहा इतका दबाव आलाय ना की फक्त 10 चेंडूमध्ये 7 धावा झाल्यात आणि त्यामधून 2 गडी सुद्धा या ठिकाणी बाद झाल्यात. फेकी 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 तुकड्याच्या चुकीच्या एंडला झाली होती परंतु बॅकअप चांगला होता त्यामुळे 1 धाव धावफलकावर. 8 धावा धावफलकावर त्यात 1.5 चेंडूचा खेळ. हो हो क्या बात आहे. इतका वेगाने मारला ना. सेट डाऊन द ग्राउंड. चेंडू सीमारेखा पार. चौकार. 4 धावा. थँक्यू. 2 षटकांचा खेळ संपलाय. 12 धावा धावफलकावर. क्या बात आहे. ऑनलाईन स्कोरर प्रवीण पाटील सांगतात की 12-44 इक्वेशन आहे. पहिला चेंडू डॉट बॉल येतोय. जयेश पुन्हा एकदा सज्ज होतोय. बॅकफुटर जाऊन ड्राईव्ह करायचा प्रयत्न. चेंडू गेलाय पुन्हा एकदा सिंगलसाठी. पहा कुठल्याच प्रकारचा दबाव नाहीये. पहिल्या मॅच मध्ये ज्या प्रकारची सुरुवात केली गेली होती तब्बल 55 धावा धावफलकावर होते आणि त्याला उत्तर सुद्धा आतापर्यंत तिन्ही गोलंदाजांनी मैदानाच्या आतमध्ये दिले गेले आणि अजून एक या ठिकाणी गडी बाद होतोय हार्दिकच्या रूपाने. गॉन. करतय दावा नवीन लाखाचं बक्षीस लावा. थँक्यू डीजे. थँक्यू कुणाल. डीजे कुणाल. मला वाटतं होम ग्राउंड आहे का. होम ग्राउंड आहे. क्या बात आहे. मला गरब्याचा खूप अनुभव असेल त्यामुळे इतकी सॉन्ग आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. थँक्यू. आणि अजून एक सॉन्ग येऊ द्या. अजून एक गडी बाद होते. गॉन. थँक्यू डीजे. थँक्यू. ऑन साइडला ड्राईव्ह करायचा प्रयत्न. चेंडू अडवलाय. येतो डॉट बॉल. निर्धाव चेंडू. 2.5 चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत. 13 धावा धावफलकावर. चेंडू अडवला. फेकी इतक्या वेगाने. ते पहा जास्त धावा असल्यानं की फिल्डरचे प्रयत्न कसे असतात बघा. कुठे पण थ्रो करतात कारण जास्त धावा आहेत ना. 3 षटकांचा खेळ संपलाय. 14 धावा धावफलकावर. त्या मॅच मध्ये फक्त औपचारिकता राहिली गेली. हो चेंडू गेला पुन्हा एकदा बाउंड्रीच्या बाहेर. अजून एक गडी बाद होते. गॉन. थँक्यू डीजे. थँक्यू. थँक्यू. हा ज्या प्रकारची कामगिरी बॅटिंग मध्ये दोन्ही बॅटरने करून दाखवली होती बघता बघता. हो हो क्या बात आहे. थँक्यू डीजे. थँक्यू. थँक्यू. पहा पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाल्यानंतर प्रत्येक खेळाडूचा आत्मविश्वास इतका वर जातो ना की पहिले 2 चेंडूवर 2 गडी बरे आल्यात. काय इकडून हॅट्रिक येईल येणारी कॅलवेल सांगणार आहे. ऑन साइडला ड्राईव्ह करायचा प्रयत्न. तोपर्यंत डॉट बॉल. निर्धाव चेंडू होते. पहा आज जीवदानी माऊली संघामध्ये निखिल नाही आहे परंतु निखिल विजय सुद्धा नाही आहे. क्या बात आहे. बरेच खेळाडू मिसिंग आहेत परंतु काय जबरदस्त कामगिरी आतापर्यंत जीवदानी माऊली फुलपाडा संघाने केली. परंतु मृदुल शेवटच्या अंतिम षटकामध्ये ज्या प्रकारची कामगिरी करायला जातो निखिल त्याची आतापर्यंत काहीच कमी पडून नाही दिली महेशने मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला होता. इकडे सुद्धा आतापर्यंत 5 चेंडूमध्ये फक्त 2 धावा दिल्यात. 2 गडी बाद केल्यात आणि जीवदानी माऊली फुलपाडा संघ या ठिकाणी विजयी होतोय आणि सुपर 12 मधून दाखल होणारा पहिला संघ जो ग्रुप डी मधून संघाचं नाव आहे जीवदानी माऊली फुलपाडा संघ. आणि अजून एक संधी मिळणार आहे साई ग्रुप हरणारा संघाला. चला आशिष 11 बाप्पा मोर्या.